नंतर दादांना श्रद्धांजली मतदान रूपी अर्पण करणं हीच बारामतीकरांच्या मनामध्ये भावना असल्यामुळे ते सभा होते त्यापेक्षा किती मताधिक्याने 4 तारखेला आपण विजय बघणार आहोत. संबंध देशामध्ये विक्रम होईल अशा पद्धतीचं विक्रमी मताधिक्य आदरणीय बहिणींना त्या ठिकाणी मिळेल असा प्रदेश राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या सगळ्या दुःखद निधनानंतर ही पोटनिवडणूक पार पडते. काय महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचे विकास पुरुष, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर आजच्या या पोटनिवडणुकीला आदरणीय बहिणी सामोरं जात आहे आणि मला पराकोटीचा विश्वास आहे की बारामतीकर प्रचंड विक्रमी मतदान करतील आणि प्रचंड विक्रमी मताधिक्याने दादांना त्या ठिकाणी निर्वाचित करतील. सभा कुठे असावी, काय असावी हा भाग गौण आहे. दादांच्या दुर्दैवी निधनानंतर दादांना श्रद्धांजली मतदान रूपी अर्पण करणं हीच बारामतीकरांच्या मनामध्ये भावना असल्यामुळे ते सभा होते त्यापेक्षा किती मताधिक्याने 4 तारखेला आपण विजय बघणार आहोत. संबंध देशामध्ये विक्रम होईल अशा पद्धतीचं विक्रमी मताधिक्य आदरणीय बहिणींना त्या ठिकाणी मिळेल असा प्रदेश राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो. तटकरे साहेब, ही पहिलीच निवडणूक आहे दादांशिवाय पार पडते. यापूर्वीच्या निवडणुका झाल्यात, सांगता सभा असायची, तुम्ही यायचं. आज खूप वेगळी परिस्थिती आहे, कसं बघता? सांगता सभेला यापूर्वी आदरणीय साहेब असतील किंवा दादा असतील असेच असायचे, इतर कोण येण्याची वेळ कधी आलीच नव्हती. पण नियतीने दुर्दैवी वेळ आमच्यावरती त्या ठिकाणी आणलेली आहे. दादांच्या प्रती पराकोटीचा मनामध्ये असलेला आदर, महाराष्ट्रासाठी त्यांनी केलेलं काम, बारामतीचं जगभरामध्ये त्यांनी निर्माण केलेलं एक आगळेवेगळं स्थान, अशा पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला निवडणूक होते त्यावेळेला मनात खूप संमिश्र भावना आहेत. एका बाजूला कमालीच्या वेदना आहेत, नेतृत्वाबद्दलची पोकळी ही मनामध्ये जाणवते आहे. अशा वेळेला उद्याचा भवितव्य वहिनींच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आलेलो आहोत. सुप्रिया सुळे या सभेला येणार होत्या, मात्र अचानक शरद पवारांची प्रकृतीच्या असल्याचं कारण जे सुप्रिया सुळे मुंबईला राहतात. श्रद्धेय पवार साहेब गेले अनेक दिवस अधूनमधून आजारी असतातच, पण त्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, समाजकारणासाठी, देशाच्या समाजकारणासाठी मोठ्या प्रमाणावरती योगदान दिलेलं आहे. काल आज त्या येणार होत्या असं मलाही माहिती होतीच. साहेबांच्या प्रकृतीच्या मुळे कदाचित आल्या नसतील, त्याच्यातला काय वेगळा अर्थ कोणी काढावा असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत नाही. कर्नाटकमध्ये जी 0 FIR दाखल झाली होती त्या अनुषंगाने आता महाराष्ट्रात सीबीआयने तपास केलाय आणि एका डीजीसीएच्या अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली अशी माहिती होती. मला माहिती नाही, कारण मी आत्ताच प्रवास करून इथे आलेला आहे. जरूर मी माहिती घे, परंतु संबंध महाराष्ट्रातल्या आणि देशातील कोट्यावधी जनतेच्या मनामध्ये दादांच्या बद्दलच्या, मृत्यूच्या बद्दलच्या असलेल्या ज्या ज्या काही प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या दृष्टिकोनातून भारत सरकार, राज्य सरकार त्या ठिकाणी तपास करत आहे. आम्ही त्यावेळेला देवेंद्रजींची भेट घेतली, अमितभाईंची भेट घेतली. याचा तपास शीघ्र गतीने व्हावा आम्हा सर्वांची मागणी होती. त्याच्यामुळे ज्या दिशेने तपास होऊन त्याचा निष्कर्ष लवकरात लवकर देशातील जनतेपुढे यावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा.